टीम के लिए पुरस्कार होगा 51,000 रुपए का, जबकि तीसरा स्थान रनर अप टीम को 1,00,000 रुपया दिया जाएगा। तीसरा स्थान पाने वाली टीम को 51,000 रुपए का पुरस्कार होगा, जबकि चौथे स्थान पर पहुंचने वाली टीम के लिए 21,000 रुपये कैश दिए जाएंगे। इसके साथ इंडिविजुअल प्राइजेस भी हैं। आइए चलते हैं मैदान में। मुकाबला खेला जा रहा है वाडेकर अंपायर्स और जी फाउंडेशन के बीच। खेल को फास्ट करना है। इसके बाद और 2 मुकाबले खेले जाने बाकी हैं और किसी भी कंडीशन में एक दिन में 8 मुकाबले करने ही करने हैं। WS वॉरियर्स संघाला विनंती आहे, संघाच्या खेळाडूंना विनंती आहे, ग्राउंडच्या बाहेरून आपण पायी जायचंय। या ठिकाणी क्रिकेट सामना सुरू करण्यात येत आहे। आज के दिन का छठा मुकाबला शुरू होने जा रहा है। ओपनर्स इस समय सिद्धांत गांगुर्डे और सचिन गौली वाडेकर एम्पायर्स की ओर से मैदान में पहुंच गए हैं। इधर पहले ओवर में गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे हैं जी फाउंडेशन की ओर से अमित सिंह। बाएं हाथ के बल्लेबाज सिद्धांत इस समय स्ट्राइक पर है। उसे देखते हुए ऑफसाइड में आप देख सकते हैं 30 गज के दायरे में 5 खिलाड़ी लगाए गए हैं 30 यार्ड सर्कल में ऑफसाइड में। अमित सिंह पहले ओवर की पहली गेंद के साथ तेज गति की गेंद ऑफ स्टंप से बाहर टप्पा पड़ने के बाद और कट होकर बाहर की तरफ निकली। अंपायर गांगुर्डे जी का इशारा आता हुआ वाइड का अतिरिक्त रन के साथ में अकाउंट ओपन होता हुआ यहां पर एम्पायर्स का। अमित सिंह नेक्स्ट बॉल फॉर सिद्धांत। शॉट एक्शन रिप्ले दिखाया गेंदबाज ने, बल्लेबाज ने और अंपायर ने भी। पुल करने का प्रयास, गेंद हवा में और नहीं पहुंच सके फील्डर गेंद तक। तीन रन बने हैं और इधर या ठिकाणी शरद भाऊ कोरडे यांचं आगमन झालेलं आहे। आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत। त्यांना विनंती या ठिकाणी मंचावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। शरद भाऊ कोरडे आपणास विनंती मंचावर स्थानापन्न व्हायचंय। सचिन गौली ऑन अ स्ट्राइक। अमित सिंह की गेंद गौली को लेग साइड में। सेंचुरी बनाने वाले बल्लेबाज। आज जो पहला मुकाबला खेला गया था अर्धशतक जमाया था सचिन गौली ने। आपले पुलिस दादा। शॉट गेंद पुल करने का प्रयास, मिस टाइम स्ट्रोक और भाग्यशाली है दोनों बल्लेबाज। इतने ऊंचे स्ट्रोक्स लगने के बाद भी नो मैंस लैंड में गई है गेंद। 5 रन बने हैं। दोनों बैट्समैन ग्यारह रन बन गए हैं। अब पहले ओवर का खेल जारी है मैदान में। गेंद को लाने में कोऑपरेट करे दर्शकगण, प्लीज रिक्वेस्ट है आप लोगों से।
सामने की छोर पर जितने भी स्पेक्टेटर्स मौजूद हैं थोड़ा कोऑपरेट करें। इस समय चाहे मैदान पर हो या यूट्यूब के माध्यम से जितने भी लोग जुड़े हैं काका नाना प्रीमियर लीग में, आप सभी लोगों का हार्दिक स्वागत। रेणुका क्रिकेट क्लब, राजधानी क्रिकेट क्लब तथा लौटे फैमिली की ओर से जिन्होंने ये सुंदर सा अवसर प्रदान किया है मुझे और आपको क्रिकेट का आनंद लेने का। अमित सिंह थोड़े महंगे साबित होते हुए अपने इस ओवर में फील्ड में थोड़ा परिवर्तन करते हुए मुन्ना शेख इस समय देख सकते हैं लॉन्ग ऑन को, मिड ऑन को लॉन्ग ऑन की दिशा में भेजा गया है। अगली गेंद के साथ अमित सिंह, सिद्धांत गांगुर्डे को यॉर्कर लेन की गेंद खेला है, गेंद को मिड ऑफ की दिशा में गेंद पहुंच रही है, सिंगल रन आसानी के साथ पूरा कर लिया जाए। 12 रन विदाउट एनी लॉस। लंबा ओवर चलता हुआ, उसका कारण यह है कि 3 वाइड गेंदें इस ओवर में की गई थी अमित द्वारा। नेक्स्ट बॉल फॉर सचिन गौली। Oh, lovely shot, beautiful shot, magnificent shot. रन पूरा कर रहे हैं सचिन, 2 रन कंप्लीट कर लिए जाएंगे, अब जाकर ओवर कंप्लीट हो जाएगा। पहले ओवर का खेल समाप्त हो गया। 1 ओवर की समाप्ति के बाद वाडेकर एम्पायर्स का स्कोर हुआ है 18 रन। 1 ओवर के बाद 18 रन, कुल मिलाकर 6 ओवर्स का मुकाबला। आज दूसरे दिन का छठा मुकाबला। इस मुकाबले के बाद और 2 मैचेस होने बाकी हैं। चला थोड़ा फास्ट करना है। आयोजन कमेटी की ओर से बार बार सूचना दी जा रही है, लौकर आउरा ऐसा कहा गया है। सहजराव अगले गेंदबाज, नासिक में एक बहुत ही जाना और राउंड द विकेट सिद्धांत गांगुर्डे के लिए राउंड द विकेट गेंद लेग स्टंप के बाहर वाइड करार दी गई अंपायर द्वारा। जैसी शुरुआत अमित सिंह द्वारा की गई थी सेम वैसी ही शुरुआत लेग स्टंप में वाइड के साथ यहां पर रामदास सहजराव। रामदास टेनिस क्रिकेट में एक जाने माने खिलाड़ी। फुल लेंथ गेंद खूबसूरत अंदाज में खेली गई, गली की दिशा में 1 रन बनाया जाएगा सिद्धांत गांगुर्डे द्वारा। और नो बॉल का भी इशारा है अंपायर की ओर से, नो बॉल भी आया है। फ्रीड होगी अगली गेंद पर सचिन के लिए। अब 21 रन, 21 रन बने हैं इस ओवर में। अभी तक 3 रन आ चुके हैं और यकपन बॉल नहीं हुआ है। रामदास सहजराव एक ऐसे खिलाड़ी जो मैदान पर कम और व्हाट्सएप पर ज्यादा रहते हैं। व्हाट्सएप हो, इंस्टाग्राम हो। यस सर। काका नाना प्रीमियर लीग, ओ देखना है क्या हो सकता है, लेकिन फ्रीड है, कोई जोखिम नहीं होगा। एक्स्ट्रा कवर के खिलाड़ी द्वारा गेंद को कैच जरूर किया गया, लेकिन सुरक्षित है सचिन गौली। 22 रन बने हैं, न केवल मैदान पर बल्कि हजारों की संख्या में यूट्यूब इंटरनेट के माध्यम से यूट्यूब पर भी आनंद लिया जा रहा है।
इस काका नाना प्रीमियर लीग का। tenniscricket.in यूट्यूब पर आप इस लिंक पर आनंद ले सकते हैं काका नाना प्रीमियर लीग का। नेक्स्ट बॉल और इस बार नो, एक और नो बॉल, एक और नो बॉल रामदास सहजराव द्वारा। फ्रीड का इशारा आता हुआ अंपायर की ओर से। ट्वेंटी थ्री रन्स, 23 रन्स क्या म्हणता? अच्छा चलिए, अंदर जो भी चूना लगाने में एक्सपर्ट है जल्दी से अंदर जाना है। फास्ट, जल्दी से। संदीप भाई की लैंग्वेज में क्या बोलते हैं उसको? फकी, फकी लेके जाना है अंदर, फक्की। चला लवकर, राहुल अप्पा देशमुख, चला लवकर, जरा जल्दी जाना है आपको। हॅलो. येस, दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आतापर्यंत ऑफिशियली डिलिव्हरी होतोय, डिलिव्हर केला जातोय. फ्री हिट असेल. धन्यवाद मुन्नाजी. हॅलो, या ठिकाणी ग्राउंडच्या बाहेर ॲक्सेस गाडी 0477 या गाडीची चावी भेटलेली आहे. ज्यांची कोणाची चावी असेल त्यांनी स्टेज जवळ येऊन आपल्या गाडीची चावी घेऊन जायची. ॲक्सेस गाडी 0477.
ओहो, लाजवाब स्ट्रोक सिद्धार्थ गांगुडेच्या बॅट मधनं डीप लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातोय. आणि एक अप्रतिम स्ट्रोक खेळून काढला. या चौकाराच्या मदतीने धावफलक वाढतोय. 27 धावा धावफलकावर लागताय. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेला सामना जी फाउंडेशन विरुद्ध वाळेकर एम्पायर या दोन मजबूत संघादरम्यान हा सामना खेळला जातोय. ड्राइव्ह केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. क्लास दाखवून देतोय. क्लासिक फलंदाजी सिद्धार्थ गांगुडेच्या बॅट मधनं. आणखी एक अलॉंग द कार्पेट एक मैदानी फटका. कॉपी बुक स्टाईलने खेळून काढला. चेंडू सरळ जातोय लॉंग ऑफ सीमारेषे पार. चौकार. चेंडूवर प्रहार येत आहे. चौकार येतोय. ओहो हो, व्हॉट अ शॉट. ऑन पिच डिलिव्हरी. बॅटवर चेंडू पिक केला. या षटकाराच्या मदतीने 37 धावा धावफलकावर लागताय. आज दिवसभराच्या खेळामध्ये जी फाउंडेशन संघाने इम्प्रेस केलं, प्रभावित केलं, मात्र या सामन्यामध्ये मात्र वाळेकर एम्पायर संघाकडनं खेळत असताना सिद्धार्थ गांगुडे लाजवाब फलंदाजी करतोय. धावसंख्या 37 धावा. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. यावेळेस मात्र ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू टप्पा पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय. विकेटच्या मागच्या बाजूला मात्र अप्रतिमरित्या चेंडूला गॅदर केलं गेलं विकेट किपर मुन्ना शेख यांनी. यावेळेस पहिल्यांदाच या संपूर्ण सिरीज मध्ये स्लिप लावली गेली रामदास सहजराव यांच्यासाठी. ओहो, एज तळमॅन रिजन मध्ये, शॉर्ट तळमॅन रिजन मध्ये चेंडू जातोय. इथे बॅट्समन सिद्धार्थ गांगुडे यांनी मुख्य पंचांकडने व्हाईट बॉलची डिमांड केली गेली, मात्र ती डिमांड साफ फेटाळून लावली आहे. षटकाची समाप्ती होते. या अप्रतिम स्विंग चेंडू सोबत षटक इथे संपतंय. मॅन्डेटरी पॉवर प्ले इथे संपतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर प्रतिषटक 18.50 या सरासरीने 37 धावा धावफलकावर लागताय 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इथे मी विनंती करेल, पंचांना देखील सूचना असेल, वेळ वाचवायचा आहे, टीम मीटिंग्स कमी करायच्या आहे. जी फाउंडेशन संघाला सूचना असेल आयोजन समितीच्या वतीनं 2 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा, बिनबाद 37 धावा. काका नाना प्रीमियर लीग, छत्रपती चषक या संपूर्ण सिरीजचं, या संपूर्ण क्रिकेट प्रीमियर लीगचं थेट प्रेक्षेपण, लाईव्ह टेलिकास्ट क्रिकेट विश्वातील अत्यंत लोकप्रिय यूट्यूब चॅनल tenniscricket.in या यूट्यूब चॅनलवर केलं जात आहे. जी ऑनलाईन प्रेक्षक देखील या स्पर्धेसोबत जोडली जात आहे, त्या सर्व ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील आयोजन समितीच्या वतीनं स्वागत आणि आभार असेल. जी यावेळेस वेगवान मारा. यावेळेस अमित सिंग अप्रतिम गोलंदाजी करताय. ओव्हर द विकेट मारा करत असताना टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येतोय. सचिन गवळी यावेळेस आगळा वेगळा स्टान्स त्यांचा बघायला मिळतोय. बॅटिंग स्टाईल जर त्यांची बघितली असेल तुम्ही तर उभ्या उभ्या ते जास्तीत जास्त स्ट्रोक खेळून काढताय. अटॅकिंग क्रिकेट ही त्यांची शैली, बॅटिंग स्टाईल. इकडे सिंगल येतोय. 1 धावे नंतर धावफलक वाढतोय 38 धावा. ओव्हर द विकेट 5-6 पावलांचा स्टार्ट अमित सिंग. पुन्हा एकदा दत्त मंदिर एंड कडनं सिद्धार्थ गांगुडे साडी. 10 चेंडूमध्ये 24 धावांवर नाबाद बॅटिंग करतोय. शॉर्ट अप लेंथ, मिस टाइम स्ट्रोक, हवेमध्ये चेंडू, मात्र नो मॅन्स एरियामध्ये चेंडू जाऊन पडतोय. संतोष तिथे चेंडूच्या खाली येतोय. सुरेख असं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. सिंगल अगदी सहजपणे कंप्लीट केली जाते. या 1 धावेच्या मदतीने धावफलक वाढतोय. धावफलकावर धावा लागताय 2.2 षटकाच्या खेळानंतर 39 धावा. यावेळेस अमित सिंग यांच्यासाठी प्राइज येत आहे. सचिन गवळी यांचा विकेट जर आपण घेतला
ओ भन्नाट वेगानं टाकलेला हा चेंडू. इकडे वेगवान मारा करण्याचा प्रयत्न अमित सिंग सातत्यानं करतायत. त्या प्रयत्नामध्ये मात्र नियंत्रण सुटतंय. अनियंत्रित गोलंदाजी बघायला मिळाली. लेग स्टंपवर टाकलेला चेंडू यावेळेस मात्र अतिशय हुशारीने मात्र लिव्ह केला गेला. चेंडू सरळ जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये कवंतर धाव मिळते. अमित सिंग यांच्यासाठी प्राइज असेल सचिन गवळी यांचा विकेट जर आपण मिळवला तर लकी बॉय संघाचे ओनर नितीनजी बेन यांच्या वतीनं 501 रुपयांचा पारितोषिक तुमच्यासाठी असेल. या दरम्यान कुडलेन स्पॉटवर चेंडू पिच केला. ऑन साईडला शॉर्ट पूल करण्याचा प्रयत्न होता. ड्रिल मध्ये मात्र ते मैदानाच्या डाव्या बाजूला खेळण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र खेळत असताना ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे फटका फसतोय. वेगवान मारा पुन्हा एकदा भन्नाट वेगानं टाकलेला चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू येतोय. डॉट बॉल येतोय. ओ हो लाजवाब स्ट्रोक. व्हॉट अ शॉट. मात्र लॉंग ऑन सीमा रेषेजवळ हवेमध्ये सूर मारत एका हाताने चेंडू तिथे अडवला जातोय. आपल्या उंचीचा उपयोग आपल्या क्षेत्ररक्षणामध्ये करत असताना जी फाउंडेशन संघाचा लॉंग ऑन सीमा रेषेजवळचा क्षेत्ररक्षक अप्रतिम क्षेत्ररक्षण सिंगल अगदी आरामात कंप्लीट केली जाते. धावसंख्या 2.4 षटकाच्या खेळानंतर बिनबाद 41 धावा. 41 रन्स नो लॉस. इकडे अमित सिंग पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. सिद्धार्थ गांगुर्डेसाठी क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. सिद्धार्थ गांगुर्डेसाठी इकडे शॉर्ट थर्डमॅन वायडिश गली आणि पॉइंट या पद्धतीचं क्षेत्ररक्षण लावलं जात आहे 30 यार्ड सीमा मध्ये. आणि एक खेळाडू मिड विकेट रेषेजवळ. बॉल चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. वाळेकर एम्पायर संघाला धक्का बसतोय. सलामीचा फलंदाज फलंदाज सिद्धार्थ गांगुर्डे मात्र धावगती वाढवण्याच्या प्रयत्नामध्ये एक मोठा स्ट्रोक खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लिडिंग एज आणि विकेट किपरच्या हातामध्ये झेल देत बाद होत आहे. माघारी त्यांना परतावं लागेल. काका नाना प्रीमियर लीग स्वर्गीय इरामन काका लवटे स्वर्गीय शिरीष नाना लवटे यांच्या स्मरणार्थ भव्य असं या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन रेणुका क्रिकेट क्लब, राजधानी क्रिकेट क्लब व जय बजरंग मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने व शिवसेना नेते राजू अण्णा लवटे तसेच लोकप्रिय नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे यांच्या आयोजनाने या ठिकाणी ही क्रिकेट टुर्नामेंट आयोजित केलेली आहे. या क्रिकेट टुर्नामेंटचे नियोजन आयोजन कमिटी राजाभाऊ आहेर, कृष्णाजी लवटे, अरविंद पिंटू पाटील, कुमार पगारे, संदीप भिंगारे, लंकेशजी गाडेकर, गिरीश लवटे, अतुल धोंगडे, स्वप्नील लवटे, संदेश लवटे, अमित नेटावटे, श्रीकांत मगर तसेच संदीपजी बोराडे, संदीपजी आहेर, अतुलजी गवळे अतुलजी गवळे आणि संदीपजी वैरागर तसेच अजून अनेक नियोजन कमिटीमधील सदस्यांच्या अथक परिश्रमाने आपल्याला ही सुंदर असा क्रिकेट टुर्नामेंटचा अनुभव या ठिकाणी अनुभवास मिळत आहे. या क्रिकेट टुर्नामेंटच्या पारितोषिकांमध्ये प्रथम पारितोषिक 1,51,000 रुपये, द्वितीय पारितोषिक 1,00,000 रुपये, तृतीय पारितोषिक 51,000 रुपये व चतुर्थ पारितोषिक 21,000 रुपये. नाशिक शहरामध्ये, नाशिक रोड नगरीमध्ये प्रथमच इतक्या भव्य दिव्य प्रमाणात पारितोषिक व टेनिस डे नाईट क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या आयोजनासाठी मोलाचे सहकार्य असं शिवजन्म उत्सव सोहळा समिती नाशिक रोड तसेच देवळलीगाव ग्रामस्थ पंच कमिटी, शिवसेना नाशिक रोड विभाग, भारतीय जनता पार्टी नाशिक रोड मंडल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नाशिक रोड विभाग, महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाशिक रोड विभाग, काँग्रेस पार्टी व RPI नाशिक रोड या सर्व राजकीय पक्षांच्या मोलाच्या सहकार्याने या ठिकाणी या क्रिकेट टुर्नामेंटचं आयोजन झालेलं आहे.
आलेल्या सर्व क्रिकेटप्रेमींचं व मान्यवरांचे या ठिकाणी शिवसेना नेते राजू अण्णा लवटे व लोकप्रिय नगरसेवक सूर्यकांत आप्पा लवटे यांच्या वतीने सहर्ष स्वागत. हॅलो, बंद केलाय मी. हो, यावेळेस लाला गारे मात्र क्लीन बोल्ड होत आहे. पुन्हा एकदा यावेळेस स्लोअर वन पुन्हा एकदा डिलिव्हर केला जातोय. ऑफ स्टंपवर टाकलेला चेंडू, धीम्या गतीचा फसवा चेंडू आपण म्हणू शकता. इथे दीपक त्रिभुवनला देखील चकित केलं गेलं. अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा एकदा. प्रीतम, ओहो, स्विंग अँड मिस. डाव्या हाताचा हा गोलंदाज ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, इथे बॅट्समनला मात्र विकेटवर अक्षरशः नाचायला भाग पडतोय. मुख्य पंचांकडनं व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या दरम्यान मात्र ऑफ स्टंपच्या अगदी बाहेर टाकलेला चेंडू. हॅलो, ओहो, दीपक त्रिभुवनच्या बॅट मध्ये एक मजबूत प्रहार. चेंडू सरळ जातोय काउ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर. दीपक त्रिभुवनच्या बॅटमधनं हा एक नजाकत भरा कलात्मक फटका, चौकार. ओ हो, दीपक त्रिभुवन आपला क्लास दाखवताय. ओव्हर पिच डिलिव्हरी, बॅटवर पिक केला चेंडू आणि लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे चेंडू जातोय हवाई मार्गानं, षटकार. चार षटकांची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्ड 2 गडी बाद, 53 धावा.
हॅलो. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2 गडी बाद 59 धावा. 5 षटकानंतर 2 गडी बाद 59 धावा.
येस, धाव संख्या 6 षटकांच्या समाप्तीनंतर वाळेकर एम्पायर संघ 6 षटकांच्या समाप्तीनंतर 67 धावा. जी फाउंडेशन संघाला हा सामना जिंकण्यासाठी 6 षटकांमध्ये 68 धावांचं आव्हान. 36 चेंडू 68 धावा. चला चला लवकर सामना सुरू करायचा आहे. जी फाउंडेशन आपली सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायची आहे. वाळेकर एम्पायर संघ क्षेत्ररक्षण लावून घ्या त्वरित. बॅट्समन प्लीज. चला बॅट्समन जी फाउंडेशन. बॅट्समन प्लीज.
वसीम शेख, आपसे रिक्वेस्ट है कमेंट्री बॉक्स के पास आना है। वसीम शेख, WS दो ओवर का खेल कंप्लीट हो गया। 2 ओवर की समाप्ति के बाद जी फाउंडेशन का स्कोर है 23 रन विदाउट एनी लॉस। अब 24 गेंदों से 45 रनों की आवश्यकता है। 24 बॉल एंड 45 रन। आयोजन कमिटीच्या वतीनं
जीता है और पहले फील्डिंग करने का फैसला किया है। इसके बाद होने वाले मुकाबले में अठारह गेंदों से 43 रन बनाने हैं जी फाउंडेशन को जीतने के लिए। अब SW स्टार्स वसीम भाई शेख और संजय वाबड़े, प्लीज आपको तुरंत यहां पर आना है, दोनों को।
चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. मुन्ना शेख 11 चेंडू 21 धावा आणि संतोष कावळे 1 चेंडू 1 धाव. जी फाउंडेशन संघाने हा सामना जिंकला तर माधुरी शहाणे यांच्या स्मरणार्थ राहुल शहाणे यांच्याकडून मुन्ना शेख यांच्यासाठी 1111 रुपयांचं पारितोषिक असेल. सलग 3 चेंडू निर्धाव. षटकाची समाप्ती होते. 4 षटकांच्या समाप्तीनंतर जी फाउंडेशन संघ 1 गडी बाद 40 धावा. शेवटची 12 चेंडू शिल्लक. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 28 धावा. संदीप आहेर ओहो हो व्हाट अ शॉट. षटकार. संदीप आहेर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे. 11 चेंडू 22 धावा.
आवश्यकता. 9 चेंडू 15 धावा. पाच षटकानंतर धावसंख्या 60 धावा. शेवटची 6 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 8 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 8 धावा. मुन्ना शेख 18 चेंडू मध्ये 43 धावांवर बॅटिंग करताय.
चलिए, बहुत अच्छी बैटिंग की है मुन्ना शेख ने। सभी लोगों से रिक्वेस्ट है, मैदान खाली करना है, नेक्स्ट मैच खेलना है। इसके साथ ही मुन्ना शेख का अर्धशतक भी पूरा हो गया है। बाकी लोग बाहर जाइए। देखिए, अगला मैच शुरू होने वाला है, बाकी लोग प्लीज बाहर जाइए। देखिए, नेक्स्ट मैच शुरू होने वाला है। ये जो लोग ग्राउंड में आ रहे हैं, प्लीज बाहर जाना है आप लोगों को। आओ। प्लेइंग 11 पाठवा लवकर। श्रीकांत खरताळे, रवी राज अहिरे, प्लीज प्लेइंग 11 पाठवायची आहे या ठिकाणी। इस बीच अभी अभी जो मैच यहां पर समाप्त हुआ है, इस मुकाबले के मैन ऑफ द मैच मुझे बताने की आवश्यकता नहीं है, आप सभी लोग जानते हैं। मुन्ना शेख मैन ऑफ द मैच। मुन्ना शेख